मागच्या वेळी मी आलो होतो, फॅमिलीसोबत आलो होतो. तर त्यावेळी मी पहिल्यांदा या मंदिराबद्दल ऐकलं आणि तेव्हा मी म्हटलं अरे वेताळचं पण कसं मंदिर असेल. तर सोहम आणि तुझं पियुष आपले इथे करंद विकतात. दिवाळी पाडवा की दुसरा आपला गुढीपाडवा? नमस्कार मित्रांनो, तर हा आहे व्हिडिओचा दुसरा पार्ट. जर मागचा पार्ट रेवणसिद्धचा रेणावीचा बैल नसेल तर तो जाऊन बघा. त्यामुळे तुम्हाला कळेल की मी आत्ता नक्की कुठे आहे. तर तुम्ही वेगवेगळी मंदिरं बघितलं असतील, तुम्ही वेगवेगळी मंदिरं बघितलात, तर तुम्ही कधी वेताळाचं मंदिर आहे असं ऐकलं नसेल तर आजच्या व्हिडिओत तेच असणार आहे. तर इथे वेताळ गुरु म्हणून एक मंदिर आहे. रेवणगाव म्हणून इथं जागा आहे. तर तिथे तर इथं असं म्हणतात की जे इथलं ओनर होता, म्हणजे लँडचा ओनर होता, त्याच्या स्वप्नात वेताळ आले आणि त्याच्यानंतर ते म्हणले की माझं या ठिकाणी मंदिर बांध. तर तो जे ओनर होते त्यांनी या ठिकाणी परत त्याचं मंदिर बांधलं आणि खूप असं रेअर सिनेरिओ मी बघितलं आहे जिथं असं काहीतरी मंदिर आहे जे वेताळचं आहे. तर वेताळ गुरु म्हणतात त्यांना, तर ह्या मंदिराला. तर मी आत्ता आहे थोडंसं पुढे आपण आलो आहे आणि इथं अशी जागा आहे. तर इथूनच आतमध्ये आपण चाललो आहे आता. तर तिकडेच बघून येऊया आणि आजच्या व्हिडिओत दाखवतो मी तुम्हाला की वेताळ गुरूंचं मंदिर हे युनिक इथं आहे. मागच्या वेळी मी आलो होतो, फॅमिलीसोबत आलो होतो. तर त्यावेळी मी पहिल्यांदा या मंदिराबद्दल ऐकलं आणि तेव्हा मी म्हटलं अरे वेताळचं पण कसं मंदिर असेल. तर मला ते पटलं नाही. पण इथे येऊन जेव्हा बघितलं तर ती खरंच असं खूप मोठं मंदिर आहे आणि खूप लोक येतात इथे. तर अमावास्येला वगैरे खूप मोठे अशी यात्रा टाईप असते. तर बघूया तिकडेच जाऊन आणि आजच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवतो. तुम्ही कधी बघितलं नसेल वेताळचं मंदिर तर ते आपल्या व्हिडिओत आज तुम्हाला दिसेल. तर इथे हे मंदिर आहे. आपण इकडनं आता युटर्न मारणार आहे. युटर्न मारून इथे वरती डोंगरावरती जाते. आता पोचलो मी इथे वेताळ गुरूंच्या मंदिराजवळ. इकडे असा परिसर आहे. इकडनं आपण येतो आहे. इकडनं आपण युटर्न मारून इकडे पार्किंग खूप मोठं आहे आणि इकडनं आतमध्ये आता प्रवेशद्वार आहे. इकडे आतमध्ये चाललो आहे आपण आता. तर इकडे असा परिसर आहे. खूप मोठा असं यांनी बांधलेलं आहे. तर इथे आतमध्ये मंदिर आहे. इकडेच आपण जाऊया. इकडे असं खूप मस्त पूर्ण व्यवस्थित त्यांनी बांधून घेतलेलं आहे. सगळं फरशी वगैरे सगळं घालून घेतलं. खूप मोठा परिसर आहे. इकडे आतमध्ये मंदिर आहे. आपण जाऊया तिकडे. मस्त झाडांमध्ये असं हे वेताळ गुरूंचं मंदिर आहे. इकडे आपण चालत आता इकडे मुख्य प्रवेशद्वार आहे. तिकडे जाऊया. असं पूर्ण डोंगरामध्येच आहे हे पण आणि खूप झाडं वगैरे लावलेली आहेत. इथून आतमध्ये मुख्य द्वार आहे. इकडे जाऊया. इकडे मी तुम्हाला त्याच्या आधी हे परिसर दाखवतो किती मोठं आहे. हे बघा पूर्ण असं खूप लांबपर्यंत असं पूर्ण बांधून घेतलेलं आहे. आणि हे आहे इथनं आतमध्ये आपल्याला जायचं आहे मंदिराकडे. इकडे असं हे मंदिर आहे आणि हे आहेत वेताळ गुरु, त्यांचंच हे मंदिर आहे.
त्या प्रतिमा एक आहे आणि इकडे मागे मेन आहे. हे आहेत राजा विक्रम. राजा विक्रमच्या खांद्यावरतीच वेताळ गुरु असायचे. वेताळ आणि विक्रमची गोष्ट माहीत असेल सगळ्यांना, तर तेच आहेत हे वेताळ. असं भव्य मंदिर आहे. तर नॉर्मली आपण विक्रम वेताळची गोष्टी ऐकतो, पण कधी तुम्ही मंदिर बघितलेलं का वेताळाचं? तर हे वेताळाचंच मंदिर आहे. जे विक्रम आणि वेताळाचे जे आपण गोष्टी ऐकतो त्यांच्यातलंच आहे हे, म्हणजे त्यांचंच मंदिर आहे. आणि ते कायम जसं आपल्याला माहिती आहे की विक्रमच्या राजा विक्रम होते, त्यांच्या पाठीवरती बसत होते आणि एक गोष्ट विचारायची आणि त्याचं उत्तर विचारायचे. आणि जर उत्तर चुकीचं दिलं किंवा राजा बोलले तर तो उडून जाणार, असं त्यांचं ठरलेलं. तर ते प्रश्न एवढा हे विचारायचे की राजाला बोलायलाच लागायचं. म्हणजे जर चुकीचं उत्तर दिलं तरी मरणार आणि बोलला, तोंडातून शब्द निघाला तरी मरणार. तर ते जे आहे, जी आपली गोष्ट आहे, तर त्यामधलेच हे वेताळ आहेत. प्रदक्षिणा मारतोय, थोडी फिरतोय. काय करवंद तोडली का रे? विकायला बसलाय का तू? तुझे विकायला बसलायस? मला वाटलं तू तोडून आणून ठेवलाय. हा एक आपला छोटा मित्र आहे. नाव काय तुझं? सोहम. आणि तुझं? पियुष. आपले इथे करंद विकतात, छोटे दोघं. तर असे मंदिर आहे. आणि जी आपली कथा आहे विक्रम वेताळ, तर त्याच वेताळ गुरूंचं हे मंदिर आहे. तर आपण जेव्हा गोष्ट ऐकतो विक्रम वेताळची, तेव्हा आपल्याला असं वाटतं की जो प्रश्न वेताळ विचारत होता विक्रम राजाला, तर त्याचं उत्तर ऑलरेडी विक्रमला म्हणजे वेताळला माहीत होतं. तर असं नव्हतं. तर ज्या प्रश्नांची उत्तरं वेताळ शोधत होता तेच प्रश्न होते जे त्यांनी कथेच्या माध्यमातून विक्रम राजाला विचारले होते. तर त्याची उत्तरं वेताळला पण माहीत नव्हती. तर ती राजा विक्रमकडून ते काढून घ्यायचा प्रयत्न करत होता. तर असं काही त्या कथेचं एक अर्थ पण आहे. पण आपल्याला नॉर्मली असं वाटतं की ह्याला माहीतच आहे वेताळला त्याची उत्तरं, तर तसं नव्हतं. तर आता मी इकडे फिरून बघतोय आजूबाजूला काय काय परिसर आहे. तिकडे लहान बाळांचा खेळायचं पण आहे, बाल उद्यान. आणि इकडे पाण्याची टाकी वगैरे आहे. इकडे पुढे थोडं जाऊया आणि बघूया इकडे काय आहे. खूप मोठा परिसर आहे. आपल्याला फिरायला जवळजवळ अर्धा पाऊण तास लागेल, एवढा मोठा परिसर आहे. इकडे लहान मुलांचं खेळायचं वगैरे आहे. आणि इकडे एक मस्त असं गार्डनमध्ये यांनी मूर्त्या केल्यात. राधा श्रीकृष्ण आहेत आणि हे वेगवेगळे प्राणी आहेत. तर असं
थोडे पर्यटन स्थळ पण हे केलेलं आहे, म्हणजे लोकांनी यावं म्हणून. झाडाची सावली मस्त पडली इकडे, झाडं खूप आहे तिथे, तर त्यामुळं सावलीला मस्त वाटते. इकडे बघूयात आपण काय इकडे चाललंय. इथे मला वाटतं बसायची वगैरे जागा केली मोठी, आणि काहीतरी कार्यक्रम वगैरे असेल तर इथे सगळेजण मिळून बसत असतील आणि जेवत वगैरे असतील. प्रत्येक इथे लिहिले बघा, प्रत्येक अमावस्येला इथं मोठी यात्रा टाईप असतं आणि खूप मोठी पूजा केली जाते. तर नॉर्मली आपण बघतो की पौर्णिमेला असतात मुख्य जे हे आहेत ते, पण इथे आहे ना अमावस्येला असतात. चैत्र, वैशाख, सगळे अमावस्या जे आपले आहेत, प्रत्येक अमावस्येला इथं महाप्रसाद असतो आणि त्यामुळे ही जागा केली असेल लोकांनी बसायला. इकडे अशी मोठ्या हत्तींची मूर्ती आहेत. असा हा परिसर आहे इथला. तर रेवणगाव म्हणून आहे, विट्यापासून एक 10 किलोमीटर आहे. तर जेव्हा आपण रेवणसिद्धला येतो तिथूनच पुढे आला तरी बघायला चांगलं आहे. तर आपलं झालं आता बघून बऱ्यापैकी, आणि तुम्हाला कथा पण सांगितली. तर आता मला वाटतं आपण इकडनं बाहेर जाऊया आणि मग पुढे घरी जाऊया. आता इकडनं बाहेर जाऊया. ही छोटी मोठी दुकानं आहेत, पण आत्ता बंदच असतात. जेव्हा अमावस्येला जास्त लोक असतील तेव्हा उघडे असतात. मग इथं कासवाडे मी पहिल्यांदा येऊन राहिला. बरं. परत इथं आला. हां. जेवण सोडून घरी मग का सोडून तुम्ही तिकडे जावं म्हणता, तुम्हाला मासे लागते इकडे यावं म्हणता. मग लांब येऊन तिथं बसलेत परत. इथे येऊन बसले. हां हां हां. मच्छी लागते म्हणून तिकडनं जावं म्हणले. हां, तर न जावं इथं लांब बसा म्हणते. हां हां तुम्हाला लागतं शिपाय ते हां हां हां. काय लागतं तिकडे जावं म्हणते. एवढं सगळं काय एवढं. हां हां हां. सांगितलं. व्हिडिओ येतोय तुमचा, सांगायची माहिती सांगायची. यात्रा कधी असते, काय कधी असते, सांगा की सगळं. यात्रा बित्रा मंदिराची काय असते आणि एवढंच की वाक्य. इथं काय असते, काय असतं ते सांगायचं माहिती. दादा का हवं यात्रा कोणत्या महिन्यात असते हे सांग. अमावस्येला वगैरे मोठी असते ना, अमावस्येला वगैरे मोठी जास्त लोक येतात. अमावस्येला जास्त लोक. नारळ हां नारळ हां हां हां. बघते नाही ते झाड आहे. मग किती ऊन थांबला आहे आमच्या बघताय. ऊन थांबला इथं वाट बघत. हां इथं शिकारीच निमताना आला इथं भेट दिली इथं. हां. शिकारीच्या निमतानं इथं आला. हे जंगलात वाघाच ह्याचा फिरत होता देव. त्या रूपात भेट दिली. हां हां हां. त्यातनं परकट झाला. बरं. देव म्हणतात माझी सेवा पूजा करायला राहा, एवढंच सांगणार. हां हां. एवढंच पाडव्याला असते काय? दिवाळी पाडवा की ती दुसरा आपला गुढीपाडवा? शिमगा झाल्यानंतर गुढीपाडव्याला शिमगा झाल्यानंतर हां. एवढं सांगायचं काय. नवीन वर्षाला यात्रा असते, मोठी असते. हां हां. इकडे जे दिसते तुम्हाला ही बिल्डिंग ते भक्ती निवास आहे. तर म्हणजे त्यावरून कळेल तुम्हाला की किती प्रसिद्ध मंदिर आहे. इथं लोक किती येतात, आणि इथं राहायला पण भक्ती निवास पण जागा केली. तर हा होता इथला परिसर आणि वेताळगुरूंचं मंदिर. हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे. जर इथंपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत